तर बीजेपी कुठेही तुम्हाला दिसणार नाही, अशी शक्ती या इंडिया अलायन्स मध्ये आहे. पण त्याला कसं खतम करावं, आमच्यामध्ये कसं डिवाइड करायचं ते त्यांनी सुरू केलंय. आतापासून काय काय करता मंत्र मला माहित नाही, कारण हैदराबादमध्ये एक स्पीच मी त्यांचा ऐकला. जर रेवंत रेड्डीने काहीतरी एक भाषण केला, त्यावेळेला त्यानं सांगितलं, राजस्थानमध्ये त्यांनी सांगितलं, जर तिथला गहलोत हा जादूगार आहे तर मी चमत्कार करणारा माणूस, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी सगळ्यांना कोणत्याही रीतीनं दाबून ठेवण्याचं काम करतोय, खोटं बोलतोय. आणि त्याच्यासारखं खोटं बोलणारा माणूस कुठेही तुम्हाला मिळणार नाही. काय केला त्यांनी सांगितलं, तुम्हाला 2-2 कोटी नोकरी प्रतिवर्ष देतो म्हणला की नाही? मग मिळाले? कसं मिळत नाही हो? का तो प्रधानमंत्री आहे, खोटं बोलतोय? 15 लाख रुपये तुम्हाला देतो म्हणला, दिला नाही? दिला. मग का प्रधानमंत्री खोटं बोलतोय का आम्ही सांगणारे खोटं बोलतोय? आणि हेच पार्लमेंटमध्ये असं सांगतोय. आता पुन्हा एक नवीन चमत्कार करू लागलाय. आता सगळं सोडून, काम सोडून, लोकांचे कठीणाई सोडून, आमच्या किसानचे मुद्दे सोडून, अनएम्प्लॉयमेंटचे मुद्दे सोडून आता सगळं देवाकडे लागलाय. देवाकडे लागून ह्या इलेक्शन मध्ये ते सगळं एक एक करून भजन करत तुमच्याकडे येईल. तर बंधूंनो, तुम्ही त्या कशालाही बघू नका. देशासाठी, देश वाचवण्यासाठी तुम्हाला इंडियाला महत्व द्यायचं आहे. देशाला वाचवणं, संविधानाला वाचवणं, लोकतंत्राला वाचवणं हे तुमचं आधी कर्तव्य आहे. हे जर उरलं किंवा याला तुम्ही जर वाचवला तर सगळं वाचतंय. त्यासाठी मी जास्त बोलत नाही, कारण यांच्या काळात मी जास्त सांगत नाही. आणि मीडियाच्या लोकांना सांगितलं, सर राहुल जी, इनको पाप कहने से कुछ नहीं होता. ये मीडिया के लोग जो है ना, ये काम करने वाले हैं. इनके पीछे जो है ना, उनको पकड़ना पड़ता हमको. इनके पीछे जो कॉर्पोरेट कंपनीज है, ये तो पाप मजदूर है, सैलरी लेने वाले हैं. नहीं तो उन्होंने अगर रिपोर्टिंग ठीक नहीं करे तो दूसरे दिन निकाल देते हैं. तो वो डर के वो मालिक जो बोलता वही लिखते हैं. तो इसीलिए हमको यही कहना है कि यहां करके कॉर्पोरेट कंपनियां, अमीर लोग जो कांग्रेस को खत्म करने के लिए मोदी को सपोर्ट कर रहे हैं, मोदी को फंड दे रहे हैं, उसके तरफ हमको देखना है. तो